मित्रांनो, आज आपल्याला कोनिकल पेंडुलम शिकायचं आहे. त्याआधी तुम्हाला सांगतो पेंडुलम म्हणजे काय असतं. पेंडुलम हे दोन टाईपचे असतात. जे तुम्ही घड्याळामध्ये बघता ते एक पेंडुलम. घड्याळामधलं पेंडुलम कसं असतं, अशा ही मोशन असते, टू अँड फ्रो मोशन, टू अँड फ्रो मोशन. त्याला सिंपल पेंडुलम म्हणतात, जे आपण ऑसिलेशनच्या लेशनमध्ये शिकणार आहोत. पण आपला आज कुठला चाललेला आहे, म्हणजे हा लेसन कुठला चालू आहे, रोटेशन. कुठेतरी रोटेशन पाहिजे. आता मी तुम्हाला कोनिकल पेंडुलम शिकवतो. कोनिकल पेंडुलम हे बघा, हे असं पकडायचं आणि हे असा गरा 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 फिरवायचा, असा गरा गरा. ओ परत दाखवतो. हे बघा असं हॉरिझॉन्टल, याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन सुद्धा बोलतात. ओके, तुम्ही म्हणाल ह्याच्यात कोनिकल म्हणजे कोण कुठं आहे, कोण कुठं आहे दाखवतो. हा जो फिरतोय ना गोल गोल, याच्याने बघा इमॅजिनरी कोण तयार होते. कोनिकल पेंडुलम म्हणतात. पुन्हा दाखवतो. असं हॉरिझॉन्टल फिरवायचा आणि कोण तयार होणार. ओके, आता याचीच मी डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. हे बघा असा गरगर 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 फिरतोय. तर गरगर गरगर फिरता जाता इथं आलेला आहे. आता याचा पाथ कसा असेल, सर्क्युलर असेल. ओके, हॉरिझॉन्टल आणि सर्क्युलर मोशन असेल असा. ओके, आता ज्याच्यामध्ये हे आमचे साहेब फिरत होते गरा 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 गरा, हा सर्क्युलर पाथ, हा इमॅजिनरी आहे. आणि समजा आपण इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली ही, तर इथून हा थीटा अँगल तयार होतो, ज्याच्यामध्ये हा गोल गोल फिरणार आहे. आणि हा त्या सर्कलचा रेडियस इमॅजिनरी, याचा रेडियस आपण आर कन्सिडर करू. ही जी स्ट्रिंग जो दोरा आहे त्याची लेंथ आपण एल कन्सिडर करू. इथून इथपर्यंत एल आहे. आणि ह्या दगडाचं वजन mg मानू. आता पुढची कहाणी बघा, याच्यात काय आहे ते. सगळ्या याच्यामध्ये आपण व्हिलॉसिटी काढली. याच्यामध्ये आपल्याला अँग्युलर व्हिलॉसिटी काढायची आहे. म्हणजे काय, ओमेगा पण किती एल काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी पण काढायचं आहे आणि टाईम पण काढायचं. ओमेगा आलं की एन आणि टी त्याच्यातच असतात. ते आपण शोधायला सुरुवात करू. त्याआधी हा जेव्हा झुमझुम 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 गोल फिरत असेल तर याच्यावरची आपण फोर्स काढू. आपण बघा, एक फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे लागणार, डाऊनवर्ड. आता गोल गोल फिरतोय म्हणून आउटवर्ड साईडला एक mv² अपॉन आर हा फोर्स लागणार. ओके, आता ही दोरी आहे ते ताणले म्हणजे त्यांच्यामध्ये टेन्शन क्रिएट झालं आहे. तो टी या साईडला असणार. ओके, आता बघा याला बॅलन्स करायला कोण आहे. त्याच्या आधी मी इथं चेंज करून घेतो, कारण आपल्याला व्हिलॉसिटी नाही पाहिजे, आपल्याला अँग्युलर व्हिलॉसिटी पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला v = r ओमेगा. हा व्हीचा फॉर्म्युला मी जी इथं ठेवला तर याचं मी वाटोलं लावतो. v² च्या इथं याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर म्हणजेच काय, r² ओमेगा² डिवायडेड बाय r. या आरला एक आर कॅन्सल झाला. काय तयार झालं, mr ओमेगा². म्हणजे हा फोर्स मी इथं mr ओमेगा² ठेवतो. त्यानंतर बघा ह्या टेन्शनचे दोन तुकडे करतो. कारण भरपूर मला टेन्शन आलं, हे सोडून सोडून मी या टेन्शनचे दोन तुकडे करतो. एक व्हर्टिकल कंपोनंट होईल, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट होईल. हा थीटा असेल तर ह्याचा अल्टरनेट अँगल हा थीटा. आणि जर हा थीटा असेल तर हा टी असेल तर हा बाळानो टी कॉस थीटा. आणि त्याच्या साईडचा टी साइन थीटा वेक्टरमध्ये रिझॉल्व केलेला आहे. आता दोन्ही वेक्टर समोरासमोर आणा आणि ते बॅलन्स करा. बॅलन्स करूया. इथे mr ओमेगा² mr ओमेगा² याला बरोबर इक्वल कोण आहे, टी साइन थीटा. डिस्काउंट डिस्काउंट. mg ला टी कॉस थीटा, mg ला = टी कॉस थीटा. एकमेकाची तंगडी एकमेकावर आपटा म्हणजेच काय, एकमेकाला डिवाइड करा. डिवाइड करतो. mr ओमेगा² इथे mg टी साइन थीटा टी कॉस थीटा. एम ला एम कॅन्सल, टी ला टी कॅन्सल. आता साइन थीटा पण कॉस थीटा टॅन थीटा ठेवू नका. ही चूक इथे करू नका बालांनो, का ते सांगतो तुम्हाला. आता बघा r ओमेगा² डिवायडेड बाय g = साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओमेगाला ठेवतो, बाकी सगळ्यांना उचलून तिकडे टाकतो. ओमेगाला ठेवतो ओमेगा²ला. इकडे काय होतं, इकडे साइन थीटा आणि होतं इथे कॉस थीटा. जी खाली आहे त्यांना वर न्या, आर वरती आहे त्यांना खाली आणा. स्क्वेअर रूट काढा. ओमेगा = इन स्क्वेअर रूट जी साइन थीटा डिवाइड बाय आर कॉस थीटा. आता बालानो मी काय करतो बघा, इथं साइन थीटा आहे त्याला मी रिमूव्ह करतो. हा जो ट्रायंगल दिसतोय जिथे हा 90 डिग्री आहे याच्यामध्ये साइन थीटा यूज केला. ओ सॉरी, इथे साइन थीटा यूज करतो. साइन थीटा = अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस इथे टाकतो. ओमेगा² जी अपॉन आर इथे कॉस थीटा. साइन थीटाची इथं काय टाकणार, आर अपॉन एल. आर डिवायडेड बाय एल. आर वरती ठेवला, एल खाली ठेवला. आरला आर गेला. ओमेगा = जी अपॉन हा एल एल कॉस थीटा. ओमेगाला रिप्लाय करतो. आता बघा वी नो म्हणजे आपल्याला माहिती आहे, माहीत नसेल तरी लिहायचं. ओमेगा = 2πn
किंवा 2π/t या दोघांपैकी एकी फॉर्म्युला घेऊ शकता, कारण फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड एकमेकाला रेसिप्रोकल असतात. ओके, मी 2πn ठेवतो ओमेगाच्या इथे 2πn ठेवला. 2πn इज इक्वल टू g/L cos θ. nला ठेवतो 2π तिकडे टाकतो. n इज इक्वल टू 1/2π. 2π वरती आहेत, तिकडे आल्यावर खाली येणार इज इक्वल टूच्या पलीकडे. इकडे काय राहिलं g/L cos θ. हा झाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. जर टाईम पिरियड विचारला तर याचा इनवर्स घ्यायचा, कारण n इज इनवर्सली प्रोपोर्शनल t, देअरफॉर t इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू n. एकमेकाला इनवर्स आहेत. जर t काढला तर हे सगळं उलटं होणार. 2π खाली आहे तो वर जाईल, जे L cos θ आहे तो वरती जाईल आणि हे g खाली येईल. हे झाले दोन फॉर्म्युला. हे डेरिव्हेशन झालं. याच्यावर अजून एक क्वेश्चन होतो एक्झामला, ऑन व्हॉट फॅक्टर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम डिपेंड. म्हणजे कुठल्या फॅक्टरवर जी फ्रिक्वेन्सी आहे झप 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 एका सेकंदात किती वेळा फिरणार आहे ती कशावर डिपेंड असते. या क्वेश्चनचं आन्सर पाठ करू जा. पाठ काय करायचं, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कशा डिपेंड आहे. हा तर राहिला कॉन्स्टंट, याचा काय संबंध आहे. जी √g फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √g. ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी ऑल्सो इन्क्रीजेस डिपेंडिंग अपॉन प्लॅनेट. कुठल्या प्लॅनेटवर, आपल्या प्लॅनेटची जी आहे 9.8. जर मूनवर गेलात तिथली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 2.5 आहे. तिकडे हळू फिरणार तो असा कारण ग्रॅव्हिटीच कमी. सनवर गेलात जाऊ तर शकत नाही, सनवर गेलात तुमचा बूड भाजेल. सनवर गेला तिथे ग्रॅव्हिटी भरपूर आहे, ज्युपिटर पण ग्रॅव्हिटी भरपूर आहे, जीची व्हॅल्यू जास्त आहे, झप 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 बोल फिरणार तो. त्याच्यानंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √L. जेवढी लेंथ जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी कमी. का, इनव्हर्सली आहे. जेवढी लेंथ छोटी तेवढा झपझप झपझप गोल फिरणार तो. आणि cos θ या दोन अँगलवरती पण डिपेंड आहे. समजलं. कॉपी करा जे काय लिहिलेलं आहे ते. पुढचा पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघू.